रखरखत्या उन्हामध्ये असा थंडगार मिल्कशेक प्यायला मिळाला तर कोणाला नाही आवडणार। तुम्हालाही जर स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्यायला आवडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय क्रीमी आणि दाटसर असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक, तोही घरचाच क्रश वापरून। तर हा मिल्कशेक बनवण्यासाठी इथे आपण थंडगार असं दूध घेतले, हा घरचा बनवलेला स्ट्रॉबेरी क्रश घेतलाय, त्यानंतर साखर घेतलेली आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स, टूटी फ्रुटी आणि एक चेरी आहे, आणि ही व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे। किती प्रमाणामध्ये घेतले हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलंच आहे। आता ज्युसरच्या भांड्यामध्ये आपण हे थंडगार असं दूध घालणार आहोत। तर क्रीमी आणि दाटसर मिल्कशेक होण्यासाठी एक महत्त्वाची टिप म्हणजे हे जे दूध आपण घेतो ते एकदम चिल असं घ्यायचं, त्यामुळे आपला जो मिल्कशेक असतो तो असा दाटसर होतो। आता याच्यात मोठे 2 चमचे हा क्रश घालणार आहे मी, आणि हा घरीच बनवलेला आहे। तुम्ही अजूनही जर आपला स्ट्रॉबेरी क्रशचा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा नक्कीच बघून घ्या, कारण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा क्रश आपण घरीच बनवलेला आहे। आणि हाच क्रश वापरून आपण हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि येणाऱ्या रेसिपीजही बनवणार आहोत। तर आता याच्यात मी साखर घालते। तर आपण घेतलेल्या दुधाच्या प्रमाणासाठी मोठे 3 चमचे इतकी साखर पुरेसी होते, कारण जो क्रश घातलाय तोही खूप गोड आहे आणि आईस्क्रीम ही गोड असतं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली ना साखर तरीही चालेल। आता हे जे व्हॅनिला आईस्क्रीम आहे ना, हे साधारण एक 2 स्कूप इतकं घालूया। जर तुमच्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं आणि हा शेक जास्त दाटसर होण्यासाठी कोणती सिक्रेट ट्रिक फॉलो करायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तोपर्यंत हे सगळं मिक्सरला फिरवून घेते। दोन ते 3 मिनिट मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर इथे आपला मिल्कशेक तयार झालाय। ग्लासमध्ये ओतायच्या आधी ग्लासच्या आतल्या बाजूने मी थोडासा क्रश लावून घेते। अशा प्रकारे जर क्रश लावून घेतला ना, दिसायलाही खूप भारी दिसतं, आणि ज्यावेळेस आपण हा शेक पितो त्यावेळेस हा क्रश मध्ये मध्ये येतो दाताखाली, तेव्हा खूप छान लागते चव याची। क्रश लावून झाल्यानंतर याच्यात आपण आता हा मिल्कशेक ओतणार आहोत। मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की जर आईस्क्रीम नसेल तर काय वापरायचं। तर बऱ्याच वेळा आपल्याकडे क्रश उपलब्ध असतो पण आईस्क्रीम नसतं आणि अचानक मिल्कशेक प्यायची इच्छा होते, त्यावेळेस जर घरामध्ये मिल्क पावडर असेल ना तर मोठे 2 चमचे मिल्क पावडर वापरली तरीही याची चव खूप छान लागते। आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये हा मिल्कशेक दाटसर हवा असेल तर दुधाचं प्रमाण थोडंसं कमी वापरा, आणि आईस्क्रीम क्रश तेवढ्याच प्रमाणामध्ये वापरा, जेणेकरून आपला मिल्कशेक अजून जास्त प्रमाणामध्ये दाटसर असा तयार होईल। आता इथे तुमच्याकडे आईस्क्रीम नसेल, मिल्क पावडर ही नसेल तरीही तुम्ही हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवू शकता। फक्त जास्त साई असलेलं आणि थंडगार असं दूध वापरायचं, बाकी प्रमाण सारखंच वापरायचं साखरेचं क्रशचं, एकदम चविष्ट असा मिल्कशेक तयार होतो। अजून एक महत्त्वाची टिप इथं सांगते, मिल्कशेक बनवण्यासाठी कच्ची स्ट्रॉबेरी वापरायची नाही, तर आपण जो क्रश बनवला तोच वापरायचा, म्हणजे याची चव अगदी बाजारामध्ये मिळणाऱ्या मिल्कशेक सारखी लागते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।